नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक घेऊन आलेलो आहे। हा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायन्स म्हणजे काय असतं, केमिस्ट्री म्हणजे काय असतं, केमिस्ट्रीमध्ये जे मॅटरला इम्पॉर्टंट आहे त्या मॅटरबद्दल आपण डिस्कशन केलं होतं। मॅटरची डेफिनेशन तुम्हाला सांगितली हो का नाही। तर आय होप तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती होत्या, मी फक्त त्या रिवाईज करून देण्याचं काम केलं। तर आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅटरचं क्लासिफिकेशन सांगणार आहे आणि आय होप ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी नव्याने शिकणार आहात। ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेत आणि काही गोष्टी तुम्हाला नव्याने ॲड किंवा तुमचं नॉलेज जे आहे ते इम्प्रूव्ह करणारं असणार आहे। ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण सुरू करूया आणि तुम्हाला नोट्स काढताना हेडिंग द्यायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर। ठीक आहे, so this is the aim of our today's lecture, classification of matter. एखादा एमसीक्यू साठीचा क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती असेल, थेरॉटिकली क्वेश्चन कमी विचारले जातील याच्यावरती। एमसीक्यू साठी म्हणजे सीईटी किंवा कॉम्पिटेटिव्ह लेवलला जर तुम्ही स्टडी करत असाल तर त्याच्यामध्ये अशा या क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती फक्त एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो। ठीक आहे, तर आपल्याला क्लासिफिकेशन शिकण्याच्या पूर्वी हे माहिती असायला हवं की मॅटर नेमकी काय आहे। तर ऑलरेडी मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली सांगितलेलं आहे की मॅटर काय आहेत। आता तुम्हाला डायरेक्टली डेफिनेशन सांगायची आहे हो नाही। मी काल म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगितलं की मॅटर ओळखायचा कसा। आता तुम्ही डायरेक्टली मला सांगू शकता व्हॉट इज मॅटर, तर तुम्ही सांगायचं मॅटर इज द सबस्टन्स दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम। ठीक आहे, तर मॅटर हे काय आहे असं तुम्हाला जर मी विचारलं तर तुम्ही सांगायचं आहे मॅटर इज सबस्टन्स दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम। मास आणि व्हॉल्यूम ह्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत मॅटर आयडेंटिफिकेशनच्या। ठीक आहे, कुठलाही एखादा सबस्टन्स की ज्याला मास आणि व्हॉल्यूम असेल त्याला सरळ सरळ आपल्याला काय म्हणायचं आहे, मॅटर म्हणायचं आहे। ठीक आहे, मग आता हे जे मॅटर आहे तुम्हाला मी एक होमवर्क दिला होता छोटासा की हे जे मॅटर आहे ते आयदर सॉलिड स्टेटमध्ये असू शकतं, लिक्विड स्टेटमध्ये असू शकतं किंवा गॅसियस स्टेटमध्ये असू शकतं। तर सॉलिड स्टेटमध्ये असणारे मॅटर्स कोणते, लिक्विड स्टेटमध्ये असणारे मॅटर्स कोणती आणि गॅसियस स्टेटमध्ये असणारे मॅटर्स कोणती याची एक्झाम्पल्स तुम्हाला मी द्यायला सांगितली। प्रत्येकी 5-5 एक्झाम्पल्स, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी 5पेक्षा जास्तही एक्झाम्पल्स प्रत्येक स्टेटचे दिलेले आहेत, परंतु सगळ्यांच्या एक्झाम्पलमध्ये मला एक काय म्हणतो आपण त्याला चाइल्डनेस जो आहे म्हणजे मुलांचा स्वभाव जो आहे तो मला पाहायला भेटला। आता लेकरांनो पहा, तुम्हाला काय करायचं आहे, थोडी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे। 10वी पर्यंत जोपर्यंत तुम्ही होता, 10वी पर्यंत जोपर्यंत तुम्ही होता तर 10वी पर्यंत तुम्ही जनरली एक्झाम्पल देत होते की मॅटर सॉलिड स्टेटमध्ये जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, माती असेल, लाकूड असेल, ह्या गोष्टी, किंवा लिक्विड स्टेटमध्ये म्हटलं तर पाणी असेल, दूध असेल, किंवा गॅसियस स्टेटमध्ये म्हटलं तर कार्बन डायऑक्साईड गॅस असेल हो का नाही, ऑक्सिजन गॅस असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही सांगत होता। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही स्टेटस आहे ते थोडंसं त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह करायचं। ठीक आहे, आता तुम्हाला मॅटर म्हणजे काय हे बेसिकली नाही सांगितलं। आता मी तुम्हाला सांगितलं की असा कुठला सबस्टन्स की ज्याला मास आहे आणि व्हॉल्यूम आहे म्हणजे जो स्पेस ऑक्युपाय करतो, अशी एक्झाम्पल द्या। तर तुम्हाला केमिस्ट्रीच्या व्ह्यूने ते एक्झाम्पल देता आली पाहिजे हो की नाही। जसं की मी तुम्हाला म्हटलं की बेकिंग सोडा हे मॅटर आहे की नाही, तर तुम्हाला माहिती पाहिजे आता बेकिंग सोडा मॅटर आहे की नाही, तर तुम्ही सांगणार की हो सर तो मॅटर आहे। जर तुम्ही बेकिंग सोडाबद्दल माहिती असेल तर बेकिंग सोडा म्हणजे काय, आपल्या घरामध्ये खाण्याचा सोडा जो वापरला जातो की नाही त्याला म्हटलं जातं बेकिंग सोडा। मग बेकिंग सोडाचा काय फॉर्म्युला आहे, बेकिंग सोडाचा फॉर्म्युला आहे, बेकिंग सोडाचा फॉर्म्युला आहे NaHCO3 NaHCO3 हो की नाही। आता बेकिंग सोडा ज्यावेळेस तुम्ही पाहता तर तो व्हाईट कलरच्या पावडरमध्ये तुम्हाला सापडतो। ठीक आहे, व्हाईट कलरची पावडर असते, तो असतो तुमचा बेकिंग सोडा। मग आता तुम्हाला हे उदाहरण द्यायचं आहे की सर बेकिंग सोडा इज अन एक्झाम्पल ऑफ मॅटर विच इज इन अ सॉल्युशन हो का नाही। लिक्विड स्टेटचं एखादं उदाहरण जर तुम्हाला विचारलं तर एखादं असं केमिकल तुम्हाला आठवलं पाहिजे असं की जे केमिस्ट्रीमध्ये आपल्याला वापरायचं आहे, लिक्विड स्टेटमध्ये वापरलं जाणारं केमिकल। ठीक आहे, हे सांगता तुम्हाला कुठलं केमिकल असं आहे हो का नाही। सपोज तुमचं हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल, सल्फ्युरिक ॲसिड असेल, तर हे एक्झाम्पल तुम्हाला देता आले पाहिजे हो ना। किंवा एखाद्या सोल्युशनचं नाव तुम्ही सांगायचं की शुगर सोल्युशन असेल
हो की नाही, दुसरं एखादं सोल्युशन असेल, अशा पद्धतीची एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायची. गॅसेस विचारले तुम्हाला गॅसेसबद्दलचं, म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड गॅस, ऑक्सिजन गॅस, हायड्रोजन गॅस हे ऑलरेडी माहिती असणारे गॅस आहे. तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा माहिती आहे त्याच्यामध्ये की जे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये शिकायचे आहे, असेही गॅसेस तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. हो की नाही, जसं की लाफिंग गॅस असेल, त्यानंतर तुमचं वॉटर गॅस असेल, तर अशा गोष्टी तुम्हाला माहीत आहे. हे क्वेश्चन्समध्ये तुम्हाला विचारले जातील. हो की नाही, लाकूड किंवा नाही का दगड किंवा मीठ असं उदाहरण तुम्हाला विचारले जाणार नाही एक्झाममध्ये ओळखण्यासाठी. हे असे केमिकलची नावं तुम्हाला दिली जातील आणि मग तुम्हाला ओळखायचं असेल सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर आता तुम्ही काय करायचं, होमवर्कमध्ये थोडंसं करेक्टनेस करायचं. जे 5 एक्झाम्पल तुम्ही दिलेले आहेत चुकीची नाही आहे, ती एकदम बरोबर आहे, परंतु जी एक्झाम्पल तुम्ही दिली ती एकदम लहान मुलांसारखी, लहान लेकरांसारखी दिली. आता तुम्ही मोठे लेकरं झालात की नाही, 11वीला आला म्हणजे तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी झाला, तर स्कूलचे स्टुडंट्स राहिला नाही, कॉलेजचे स्टुडंट झाला. मग कॉलेजचे स्टुडंट जर तुम्ही झाला तर आता तुम्ही केमिस्ट्रीच्या व्ह्यूनी हे सॉलिडची 5 एक्झाम्पल, लिक्विडची 5 एक्झाम्पल आणि गॅसेसची 5 एक्झाम्पल द्यायची. ठीक आहे, तर आजच्यासाठीचा हा तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे, आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे काय की हा जो मॅटर आहे की त्याला मास आहे आणि व्हॉल्यूम आहे तो क्लासिफाय कसा केला जातो. तर क्लासिफिकेशनच्या बेसिसवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील, ती कशी सॉल्व्ह करायची हे तुम्हाला हा पॉईंट क्लिअर करून. ठीक आहे, सो क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर क्लासिफिकेशन जे आहे मॅटर्सचं हे 2 पद्धतीने केलं जातं. एक फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं केमिकल क्लासिफिकेशन. फिजिकली आणि केमिकली तुम्हाला काय करावं लागतं, मॅटरला क्लासिफाय करावं लागतं. तर फिजिकल क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, जे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की एखादा मॅटर जो आहे तो कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे की गॅसेस स्टेटमध्ये आहे, हे काय झालं त्याचं फिजिकल क्लासिफिकेशन झालं. ठीक आहे, आता हे 3 क्लासेसच्या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा 2 क्लासेसही तुम्हाला सांगितलेले आहेत, जी स्टडीसाठी नाही आहे तुम्हाला इन्क्लूड केलेली सिलेबसमध्ये, पण तुमच्या जनरल नॉलेजसाठी माहिती पाहिजे की बोस, आईन्स्टाईन आणि प्लाझ्मा ह्या पण काय आहेत, फिजिकल स्टेट्स आहेत मॅटरच्या. मग त्या स्टडी करण्यासाठी काय घेतली, त्याचं कारण असं आहे की बोस आईन्स्टाईनची एनर्जी खूप कमी आहे आणि प्लाझ्मा स्टेटची एनर्जी खूप जास्त आहे. एक खूप लोअर एनर्जीचा आहे आणि दुसरा खूप हायर एनर्जीचा आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण सिलेबसमध्ये इन्क्लूड करत नाही. तर जे रेग्युलर स्टेट्स आहेत तुमच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, त्यांनाच आपण स्टडीसाठी इन्क्लूड करतो. ठीक आहे, परंतु जनरल नॉलेजसाठी माहिती असू द्या की स्टेट्स ऑफ मॅटर किती आहे. जे हायर लेवलचं स्टडी करणारे विद्यार्थी आहात नीटचे, त्यांच्यासाठी हा मुद्दा हेल्पफुल ठरेल की टोटल 5 फिजिकल स्टेट्स आहेत मॅटरच्या, ज्याची एनर्जी सगळ्यात कमी तो म्हणजे बोस आईन्स्टाईन. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी आहे सॉलिडची, सॉलिडपेक्षा जास्त एनर्जी आहे लिक्विडची, लिक्विडपेक्षा जास्त एनर्जी आहे गॅसेसची आणि गॅसेसपेक्षाही जास्त एनर्जी असणारी जी काही स्टेट्स आहे मॅटरची ती म्हणजे प्लाझ्मा स्टेट. ठीक आहे, जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह लेवलने असा क्वेश्चन विचारला विच इज द लोएस्ट एनर्जी स्टेट्स ऑफ मॅटर, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे लोएस्ट एनर्जी स्टेट्स ऑफ मॅटर इज बोस आईन्स्टाईन स्टेट अँड विच इज द हायेस्ट एनर्जी स्टेट्स ऑफ मॅटर, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे इट इज द प्लाझ्मा स्टेट. ठीक आहे, पण जे बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त इथंच फोकस करा की फिजिकल स्टेट जी आहे त्या फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये, क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये फिजिकल क्लासिफिकेशन जेव्हा तुम्ही पाहाल, फिजिकल क्लासिफिकेशन, तर हे फिजिकल क्लासिफिकेशन आहे 3 क्लासेसमध्ये डिव्हाइड केलेलं. एकाला म्हणायचं सॉलिड स्टेट, एकाला म्हणायचं लिक्विड स्टेट आणि एकाला म्हणायचं गॅस. ठीक आहे, आणि याच्याबद्दल आपल्याला पुढे गेल्यावरती भरपूर डिस्कशन करायचं आहे. खूप सारे टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायचे आहे की जे फक्त ह्या स्टेट्सवरती डिपेंड आहे. म्हणजे टोटल पहा 11वीच्या सिलेबसमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर नावाचं एक टॉपिक आहे. ठीक आहे, 10वीमध्ये पण तुम्हाला एक टॉपिक होता स्टेट्स ऑफ मॅटर, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्टेट्स ऑफ मॅटरच्या बेसिक गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. आता 11वीला तुम्हाला थोडेसे ॲडव्हान्स कन्सेप्ट त्याच्यामध्ये शिकायला मिळेल. ठीक आहे, तर स्टेट्स ऑफ मॅटर 11वीला जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये लिक्विड स्टेट आणि गॅसेस स्टेट हे तुम्हाला स्टडी करायचं आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, 11th टॉपिक जो आहे 11th स्टँडर्डमधला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे स्टेट्स ऑफ मॅटर. याच्यामध्ये तुम्हाला हा पार्ट स्टडी करायचा आहे. आणि सॉलिड स्टेट जी आहे ती 12वीला गेल्यावरती 12th स्टँडर्डला एक लेसन आहे सॉलिड स्टेट नावाचा, त्याच्यामध्ये फक्त सॉलिड स्टेट बद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे, नॉलेज मिळवायचं आहे. खूप
महत्त्वाची स्टेट्स आहे, कारण की जसजसं तुम्ही हायर स्टडी करणार आहात म्हणजे 11वी 12वी झाल्यानंतरही ज्या कुठल्या कोर्सला तुम्ही जाणार आहे त्या पर्टिक्युलर कोर्सला सॉलिड स्टेट तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि म्हणून त्याच्यावरती सेपरेट लेसन तयार केलेलं आहे 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये, हो की नाही. तर आता बेसिकली ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्लासेस माहिती पाहिजे, हो की नाही. त्या क्लासेसचं डिटेल जे आहे ते त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आता फक्त तुम्हाला ह्या लेसनमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरचं क्लासिफिकेशन, फिजिकल क्लासिफिकेशन जर तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे की सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस दीज आर दी फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, हो की नाही. मग त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला फक्त लिहायचे. आता तुम्ही काय करायचं, नोट्स काढत असताना मी जो सुरुवातीचा होमवर्कचा पार्ट सांगितला तो इथे लिहून ठेवायचा. सॉलिडमध्ये 5 एक्झाम्पल, लिक्विडमध्ये 5 एक्झाम्पल, गॅसेसमध्ये 5 एक्झाम्पल, पण कुणाच्या लिहून केमिस्ट्रीच्या लिहून, ठीक आहे. लहान लेकरांसारखी उत्तर मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करून द्यायची नाही, हो की नाही. असे काही केमिकल सांगायचे की जे सॉलिड स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि गॅसेस स्टेटमध्ये आहे. प्रत्येकी 5 पेक्षा कमी नाही, जास्त तुम्ही कितीही करू शकता. मुद्दा क्लिअर झाला सर्वांचा? ओके. सो दिस इज द फिजिकल क्लासिफिकेशन. याच्यावरती नंतर आपण टॉपिकमध्ये डिटेल चर्चा करू, कुठल्या ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर, ठीक आहे. आता तुम्ही एवढं करू. त्याच्यामध्ये जे हायर लेवलचा स्टडी करत आहे मिरजेचे विद्यार्थी, त्यांच्यामध्ये अजून एक पॉईंट इन्क्लूड करा, तो म्हणजे की फिजिकल क्लासिफिकेशनलाच मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. कधी कधी कॉम्पिटिटिव्हच्या नोट्समध्ये तुम्हाला हा मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशनचा वर्ड आला तर सांगायचं की मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन इज नथिंग बट द फिजिकल क्लासिफिकेशन सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, हो का नाही. तर हा एक पार्ट तुम्ही घ्या. आता महत्त्वाचा जो पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे ह्या लेक्चरमध्ये तो म्हणजे केमिकल क्लासिफिकेशनचा पार्ट, कारण की हा पार्ट मुलांना कन्फ्यूज करणारा पार्ट आहे. ते सगळं कन्फ्युजन आपलं आता ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. सो हेडिंग केमिकल, फिजिकल तर तुम्हाला मी आता सांगितलं. सो नेक्स्ट पॉईंट इज द केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये कोण आलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, ठीक आहे. आता सेकंड क्लास आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे केमिकल क्लासिफिकेशनचा. आणि हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कन्फ्यूज करणार आहे आणि मोस्टली क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यावरतीच विचारले जाईल, केमिकल क्लासिफिकेशनवरती, ठीक आहे. तर केमिकल क्लासिफिकेशनला अजून एक अल्टरनेटिव्ह नाव आहे. जसं फिजिकल क्लासिफिकेशनला मी मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन म्हटलं, तर जे हायर लेवलचे विद्यार्थी आहेत NCERTच्या बुकला जे फॉलो करणारे आहेत त्यांनी लक्षात ठेवा की केमिकल क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं मॅक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन, ठीक आहे. मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन, ठीक आहे. आणि हे तुम्हाला एक्झाम्पल विचारले जाईल क्वेश्चनमध्ये मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशनच्या बेसिसवर. तर मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशनमध्ये जो तुमचा मॅटर आहे तो 2 क्लासेसमध्ये क्लासिफाय केला जातो. एकाला म्हटलं जातं प्युअर सबस्टन्स आणि एकाला म्हटलं जातं मिक्सचर. तर हे 2 क्लासेस आहेत मायक्रोस्कोपिक लेवलनी. मायक्रोस्कोपिक झालं, मी तुम्हाला सांगितलं मॅक्रोस्कोपिक, कारण की मायक्रोस्कोपिक जे आहे ते काय होतं, फिजिकल क्लासिफिकेशन. एक मिस्टेक झाली माझ्याकडं, हे जे आहे ते मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन आहे. तर मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशनमध्ये मॅटर 2 क्लासेसमध्ये क्लासिफाय केला जातो. एकाला म्हटलं जातं प्युअर सबस्टन्स आणि एकाला म्हटलं जातं मिक्सचर. क्लिअर झाला मुद्दा. मॅक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन किंवा केमिकल क्लासिफिकेशनमध्ये मॅटरचे 2 क्लासेस आहेत, एक आहे प्युअर सबस्टन्स आणि एक आहे मिक्सचर, ठीक आहे. आता उदाहरण पाहू आपण मिक्सचरचं आणि प्युअर सबस्टन्स. सपोज मी तुम्हाला एक लोखंडाचा तुकडा दिला, हो की नाही. यूज केलेला आहे की नाही सर्वांनी लोखंड आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप ठिकाणी आपण लोखंडाच्या कॉन्टॅक्टमध्ये तो लोखंड वापरतो, हो की नाही. तर सपोज मी तुम्हाला एक लोखंडाचा रॉड दिला, इंग्लिशमध्ये ह्या लोखंडाला काय म्हटलं जातं, आयर्न म्हटलं जातं. केमिस्ट्री चॅप्टरमध्ये आयर्न आणि त्याचा सिम्बॉल आहे Fe, हो का.
तर हा एक सबस्टन्स तुम्हाला दिला. तर माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे की तो जो आयर्न आहे, लोखंडाचा तुकडा आहे, त्याला आपण मॅटर म्हणू शकतो की नाही? मॅटर आहे तो की नाही? काय वाटतं तुम्हाला? आयर्न मॅटर आहे की नाही? ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की तो मॅटर आहे तर ते एकदम करेक्ट आहे. का बरं? कारण की मॅटरचं डेफिनेशन आपण लिहिलेलं आहे की त्या सबस्टन्सला मास आहे आणि व्हॉल्यूम आहे, त्याला मॅटर म्हणायचं. तर तो जो आयर्नचा रॉड तुम्हाला दिलेला आहे त्याला मास असणार आहे आणि त्याला व्हॉल्यूम असणार आहे, हो का नाही? तर ते काय झालं आपल्यासाठी? मॅटरचं, हो का नाही? मग आता हा जो मॅटर आहे, हा मॅटर प्युअर सबस्टन्स आहे की मिक्सचर आहे? काय वाटतं तुम्हाला? तो प्युअर सबस्टन्स आहे की मिक्सचर? आता मी याच्याऐवजी तुम्हाला अजून एक उदाहरण दिलं असतं म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. तुम्ही 10वीला एक एक्सपेरिमेंट केला असेल. 10वीला मला आठवते एक एक्सपेरिमेंट आहे तुमच्या बुकमध्ये. तो असा की सपोज एक पेपर घेतला, त्या पेपरवरती तुम्ही काय केलं? लोखंडाचा चुरा आणि त्याच्यामध्ये थोडेसे वाळूचे खडे एकत्र केले, हो का नाही? लोखंड आणि वाळू काय केली? एकत्र केली आणि ते तुम्ही येथे कागदावरती टाकले. ह्याच्यावरती काय आहे? लोखंडाचा चुरा पण आहे, आयर्न, ठीक आहे? चुऱ्याला काय म्हणून? डस्ट म्हणून. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? सँड पण आहे. आणि तुम्ही काय केलं? या आयर्नला काय केलं? सँड मधून दूर केलं. तर त्यासाठी तुम्ही काय केलं? याच्यावरती चुंबक फिरवलं, मॅग्नेट फिरवलं. मॅग्नेटने काय केलं? ते जे काही लोखंडाचा चुरा होता तो सगळा अट्रॅक्ट करून घेतला आणि त्या दगडांमधून म्हणजे वाळूच्या खड्यांमधून ते आयर्न काय झाले? सेपरेट झाले, हो नाही? आता आयर्न आणि सँड ज्यावेळेस मी इथे एकत्र करून तुम्हाला दिली तर ह्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणणार की याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणणार की याला मिक्सचर म्हणणार की त्याला मिक्सचर म्हणणार? चला, एकदम सोपा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर दिलेलं पण असेल आहे, हो. तर तुम्ही जर असा विचार करत असाल की सर तुम्ही इकडे जे दाखवलं आयर्न आणि सँड, थोडासा बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल तुम्हाला, थोडंसं काम चाललंय, हो का नाही? पण त्या व्हॉइसकडे लक्ष नका देऊ, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हो का नाही? थोडंसं इंटरप्शन होईल, परंतु आता ऑनलाईन लेक्चर चालू असताना असे इंटरप्शन आपल्याला फेस करावेच लागतात, हो का नाही? काही दुसरा पर्याय आपल्याकडं नाही, ठीक आहे? तर माझ्याकडे लक्ष असू द्या. हे दोन एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे, आयर्नचं आणि एक सँड आहे आयर्नच्या मिक्सचरचं, हो का नाही? तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत? मिक्सचर म्हणणार आहोत. मिक्सचर म्हणजे काय? आपल्याला लगेच समजतं की खूप सारे सबस्टन्सेस एकत्र येतात. मग खूप सारे सबस्टन्सेस जर एकत्र आले तर जे तयार होतं ते मॅटरच असतं, परंतु त्याला म्हणताना आपण काय म्हणतो? मिक्सचर म्हणणार. हेही मॅटर आहे, हेही मॅटर आहे, पण हे वेगवेगळ्या सबस्टन्स एकत्र होऊन तयार झालेलं मॅटर आहे, हो की नाही? परंतु हा एक प्युअर सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये काहीही मिक्स आपण केलेलं नाही. तर प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचरमध्ये हा मेन फरक आहे की प्युअर सबस्टन्स जो आहे तो कसा असतो की त्याच्यामध्ये सगळे एकाच प्रकारचे. आता आयर्न जर तुम्ही पाहिला तर आयर्नचा हा जो रॉड आहे, या रॉडमध्ये सगळेचे सगळे ॲटम्स जे आहेत ते सगळेचे सगळे ॲटम्स कोणाचे असणार आहे? आयर्नचेच असणार आहे. सगळेचे सगळे आयर्न असेल, Fe, ओके. पण ज्यावेळेस तुम्ही इथं हा सबस्टन्स पाहाल तर हा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स काय आहे? दोन सबस्टन्सचं कॉम्बिनेशन करून तयार झालेलं आहे. मग जिथं कुठं सबस्टन्स कंबाईन होतात त्याला काय म्हणायचं? मिक्सचर म्हणायचं. आणि ह्या मिक्सचरमध्ये सँडचे पण पार्ट्स असतील आणि डस्टचे पण म्हणजे आयर्नचे पण पार्ट्स असतील, ओके. म्हणजे इथं असतं काय की डिफरंट ॲटम्स कंबाईन होऊन हे मिक्सचर तयार होतं आणि इथं सारखेच ॲटम्स कंबाईन हा प्युअर सबस्टन्स, ठीक आहे? तर हा मेन फरक समजून घ्या प्युअर सबस्टन्समध्ये आणि मिक्सचर, ठीक आहे? आता मिक्सचर जे आहे ते पुढं फर्दर क्लासिफाईड करतात दोन क्लासेसमध्ये. हे एकदम सोपं आहे, तुम्ही स्कूल लेवलनी पण स्टडी केलेलं असेल. एका मिक्सचरला म्हटलं जातं होमोजिनियस मिक्सचर आणि दुसऱ्याला म्हटलं जातं हेटेरोजिनियस. एक मिनिट, मी तो व्हॉइस कमी करते, बॅकग्राऊंडचा आवाज येतोय. ओके, व्हॉइस काही कमी होत नाही, खूप लांब आहे ते काम करणारे, परंतु तरी पण आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, ठीक आहे? काय हरकत नाही. एवढं लेक्चर आपण थोडंसं ॲडजस्ट करू, पुढच्या लेक्चरला बघू काही आपल्याला अल्टरनेटिव्ह करता येईल की नाही. मला फोकस करायचे की मिक्सचर जे आहे ते दोन प्रकारचे आहेत, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. त्यासाठी उदाहरण आहे तुमच्यासमोर हे की आयर्न आणि सँड एकत्र करून दिले आणि दुसरं उदाहरण मी देतो की एका ग्लासमध्ये शुगर आणि वॉटर एकत्र करून दिलं. शुगर आणि वॉटर हे पण डिफरंट सबस्टन्सेस आहेत की नाही, पण त्या डिफरंट सबस्टन्सेस जे आहे त्यांना मी एकत्र केलं. मग शुगर आणि
वॉटर ह्याचं एक मिक्सचर, एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये वॉटर घेतला आणि त्याच्यामध्ये शुगर टाकली. ठीक आहे, हे आहे वॉटर. इथं पण दोन डिफरंट सबस्टन्सेस कंबाईन केले आणि इथं दोन डिफरंट सबस्टन्सेस कंबाईन केले. जिथं जिथं सबस्टन्सेस एकापेक्षा जास्त येतात, कंबाईन होतात, त्यांना आपण मिक्सचर म्हणतो. पण या मिक्सचरमध्ये फरक असेल दोघांमध्ये. फरक लक्षात येईल तुम्हाला काय असेल? तो फरक हा असेल की पाण्यामध्ये साखर टाकली आपण, म्हणजे एका सबस्टन्स मध्ये दुसरा सबस्टन्स आपण टाकला, तर जो सबस्टन्स टाकला शुगर, तो काय झाला? वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन गेला. आणि दिसताना पाणी आपल्याला सेपरेट दिसलं नाही आणि साखर पण सेपरेट दिसली नाही, तर आपल्याला दिसताना फक्त पाणीच दिसलं, कारण की शुगर कम्प्लिटली त्याच्यामध्ये युनिफॉर्मली मिक्स झाली. त्याच्यामुळे आपल्याला समजलं नाही की तिथे दोन सबस्टन्स आहेत म्हणून, एकच लेअर आपल्याला दिसतं. हो की नाही? मग असे जे सोल्युशन, असे जे मिक्सचर्स आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट सबस्टन्सेस असतात, पण दिसताना आपल्याला एकच सिंगल फेज दिसते, सिंगल लेअर दिसते, एकच सबस्टन्स दिसतो, त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर. या सबस्टन्सला काय म्हणायचं? या मिक्सचरला काय म्हणायचं? होमोजिनियस. पण याच्या बाबतीत काय म्हणू आपण? आयर्न जे आहे, आयर्नची डस्ट किंवा आयर्नचे जे काही चुरा आहे, लोखंडाचा जो काही चुरा आहे तो, आणि दगड आपण जर आपल्या समोर ठेवली तर आपल्याला ते फक्त एकच दिसतं का? एकच लेअर मध्ये कन्वर्ट झालेलं दिसतंय का? नाही, तसं नाही दिसत. आपल्याला काय दिसतंय? त्याच्यामध्ये वाळूचे खडे पण दिसतील आणि त्याच्यामध्ये जे काही तुमच्या आयर्नचे जो काही चुरा करून टाकलेला आहे तोही दिसेल. हो की नाही? म्हणजे मिक्सचर्स आहे, वेगवेगळे सबस्टन्स कंबाईन झाले, पण प्रत्येक वेगवेगळे सबस्टन्सला आपण सेपरेटली आयडेंटिफाय करू शकतो. हो की नाही? फक्त ते एकत्र झालेले दिसतात, ते एकमेकांमध्ये युनिफॉर्मली मिक्स झालेले दिसत नाही. मग असे जे काही मिक्सचर्स आहेत त्यांना आपल्याला म्हणायचे हेट्रोजिनियस मिक्सचर. हो की नाही? मग तुम्हाला आता इथं होमवर्क म्हणून एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ते तुम्ही तुमच्या घरी लेक्चर झाल्यावरती कंप्लीट करून मला व्हॉट्सअपला सेंड करायचं. ठीक आहे? होमोजिनियस मिक्सचरचे 3 ते 4 किंवा 5 एक्झाम्पल्स आणि हेट्रोजिनियस जे मिक्सचर्स आहेत त्यांचेही 5 एक्झाम्पल्स, प्रत्येकी 5-5 एक्झाम्पल्स, जसे मी फिजिकल क्लासिफिकेशन मध्ये सांगितलं होतं त्याच सेम. हो की नाही? पण लहान लेकरांसाठी उत्तर द्यायचं नाही, व्यवस्थित केमिस्ट्रीच्या वेळी होमोजिनियस मिक्सचर कोणते आहेत आणि हेट्रोजिनियस मिक्सचर्स कोणते आहेत त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं. ठीक आहे? समजलाय पार्ट इथपर्यंतचा मिक्सचरचा पार्ट? ओके. आता मिक्सचरचा पार्ट सोपा होता. आता थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे प्युअर सबस्टन्स, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्युअर सबस्टन्स जो आहे अजूनही ओळखता येत नाही. हो नाही? 12वीच्या विद्यार्थ्यांना जरी तुम्ही प्रश्न टाकला, हो नाही, तुम्ही तुमच्या घरामध्ये असेल पूर्वी 12वीचं, तर त्यांना जर आता हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं, तुम्ही जर त्यांना विचारलं की प्युअर सबस्टन्सचे क्लासेस सांगा, तर त्यांना थोडंसं अवघड जाईल प्युअर सबस्टन्सचे क्लासेस सांगायला. हो की नाही? तर तुम्ही आता ते समजून घ्या आणि ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून द्या. ठीक आहे? तर प्युअर सबस्टन्स जो आहे तो पहा 2 प्रकारचा असतो. प्युअर सबस्टन्स जो आहे तो 2 प्रकारचा असतो. एकाला म्हटलं जातं इलामेंट आणि एकाला म्हटलं जातं कंपाऊंड. ठीक आहे? उदाहरण देतो मी, पहा. सपोज मी मगाशी जे उदाहरण तुम्हाला दिलं होतं, एक आयर्नचा रॉड आहे, रॉड, आयर्नचा रॉड. ह्या आयर्न मध्ये ह्याच्यामध्ये काय असतील बरं? आता हा मॅटर आहे की नाही? मॅटर आहे. पण मॅटर कशापासून बनला जातो आपल्याला माहिती आहे, तो ॲटम्स पासून बनला जातो. काल मी तुम्हाला मॅटर फॉर्मेशनची सिक्वेन्स पण दिली असेल. हो की नाही? जर दिली नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करून देतो. पहा की कुठलाही मॅटर जर आपण घेतला, तर सपोज आपण पाणी घेतलं, एका बिकरमध्ये पाणी घेतलं, हे काय आहे? वॉटर. तर वॉटरचा फॉर्म्युला काय आहे बरं? वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. पण H2O जर सेपरेटली कन्सिडर केला तर H2O हा जो पार्ट आहे हा एकच पार्ट असेल का इथे? नाही, असे खूप सारे पार्ट्स असतील. हो की नाही? मग आता खूप सारे पार्ट H2O चे एकत्र येऊन जो तयार होतो असेल वॉटर, की ज्याला आपण काय म्हणू? मॅटर म्हणू. पण त्याचं फॉर्मेशन कशापासून होईल? H2O पासून. मग फक्त H2O मी जर एक सेपरेट लिहिला युनिट, तर त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड. त्याला काय म्हटलं जातं? कंपाऊंड. मग कंपाऊंड म्हणजे काय? की ज्यावेळेस आता हा जो कंपाऊंड आहे H2O, तो कशापासून तयार झाला? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून. हो की नाही? आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय आहे? ते इलामेंट्स आहेत. आणि इलामेंटचा कोणता पार्ट कॉम्बिनेशनसाठी वापरतो? तर ॲटमचा पार्ट. म्हणजे कोणताही मॅटर असेल तर त्याचं जे काही स्मॉलेस्ट युनिट आहे, एकदम बेसिक युनिट, त्याला काय म्हटलं जातं? ॲटम म्हटलं जातं. हे तुम्ही स्कूल लेवलला ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर.
कोणताही मॅटर त्याचा जो इंडिव्हिज्युअल शेवटचा एकदम छोटासा पार्ट राहिला त्याला काय म्हटलं जातं ॲटम म्हटलं जातं. आणि कोणत्याही मॅटरमध्ये ॲटम्स असतातच, हो की नाही. मग आता इथं जर मी आयर्न रॉड कन्सिडर केला तर ह्या आयर्न रॉडमध्ये बेसिक जे स्मॉल युनिट्स आहेत ते युनिट्स म्हणजे काय असतील बरं, ॲटम्स असतील, हो की नाही. आणि हे सगळेचे सगळे ॲटम्स कशाचे असतील, आयर्नचेच असतील. मग जर एखादा सबस्टन्स एकाच ॲटम पासून बनलेला असेल तर तो काय असतो, प्युअर सबस्टन्स. सारखेच ॲटम्स काय झाले कंबाईन, ते प्युअर सबस्टन्स. पण प्युअर सबस्टन्स मध्ये कोणती कॅटेगरी आली, ती कॅटेगरी आली इलामेंटची. हा जो प्युअर सबस्टन्स आहे तो काय झाला, इलामेंट झाला, हो की नाही. आता असंच अजून एक उदाहरण की सपोज आता मी वॉटर यूज केलं तर वॉटरमध्ये सारखेच ॲटम्स आले का पहा बघा. आता सपोज मी तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी दिलं, एका ग्लासमध्ये मी पाणी दिलं आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला विचारलं तर याचा फॉर्म्युला आहे H2O आणि खूप सारे H2O एकत्र आल्यामुळं हे पाणी तयार झालं मॅटर, हो की नाही. पण आता हा जो पार्ट आहे त्याला प्युअर म्हणणार केले आपण, सगळंच्या सगळं पाणी म्हणजे काय झालं, प्युअर झालं, हो की नाही. पण ह्या प्युअर मध्ये काय फरक आहे, आयर्नचा रॉड हा पण प्युअर आहे आणि वॉटर हे पण प्युअर आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक हा आहे की हा एकाच सारख्याच ॲटमचा बनलेला आहे आणि हा डिफरंट ॲटमचा बनलेला आहे. मग जो प्युअर सबस्टन्स डिफरंट ॲटमचा बनला जातो त्याला काय म्हणतो आपण, कंपाऊंड. आणि जो प्युअर सबस्टन्स सारख्याच ॲटमचा बनला जातो त्याला म्हणतो आपण इलामेंट. लक्षात येते, पुन्हा एकदा सांगतो पहा. जो प्युअर सबस्टन्स सारख्याच ॲटमचा बनला जातो कंबाईन होऊन त्याला म्हणतो आपण इलामेंट. आणि जर एखादा प्युअर सबस्टन्स डिफरंट ॲटम्सचा जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, त्याला काय म्हणणार आपण, कंपाऊंड. अजून एक उदाहरण देतो तुमच्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी. तो पहा की सपोज एका वाटीमध्ये तुम्हाला मी काय दिलं, मीठ दिलं, कॉमन सॉल्ट. मीठ सगळ्यांना माहिती आहे ना, माहिती नसेल तर कसं चालेल बरं, हो का नाही. सगळ्या काही खाद्यपदार्थांमध्ये मिठाचा थोडाफार अंश असतोच. जर मीठच नसेल तर सगळं लाईफ जे आहे ते काय होऊन जाईल, निरस होऊन जाईल. जेवण निरस, बाकी सगळं निरस होऊन जाईल. मिठाला खूप इम्पॉर्टंट आहे, छोटासा सबस्टन्स आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर मीठ जे कॉमन सॉल्ट म्हणून आपण घरी वापरतो, मला सांगा ह्या कॉमन सॉल्टचा फॉर्म्युला काय आहे बरं. ह्या कॉमन सॉल्टचा फॉर्म्युला आहे NaCl, ओके. म्हणजे हे जे मीठ तुम्हाला दिसतं याच्यामध्ये सगळेच कोण आहे, NaCl, 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 खूप सारे NaCl एकत्र आले, हो की नाही. पण NaCl आता हा आपल्याला काय सांगते, हे मिक्सचर आहे का, फक्त सॉल्ट जर मी तुम्हाला दिलं तर त्याला मिक्सचर म्हणणार का, नाही. ते मिक्सचर नाही. मिक्सचर होण्यासाठी वेगवेगळे सबस्टन्सेस एकत्र आले पाहिजे. आता इथं फक्त मीठच तुम्हाला दिलं म्हणजे हा काय आहे, प्युअर सबस्टन्स आहे. पण प्युअर सबस्टन्स मध्ये तुम्ही त्याला इलामेंट म्हणणार आहात की कंपाऊंड म्हणणार आहात, बोला. प्युअर सबस्टन्स मध्ये तुम्ही त्याला इलामेंट म्हणणार की कंपाऊंड म्हणणार. जर तुम्ही म्हणत असाल की तो इलामेंट आहे तर तुम्ही चुकीचे आहात आणि जर तुम्ही म्हणत असाल की तो कंपाऊंड आहे तर तुम्ही बरोबर आहात. का बरं तो कंपाऊंड आहे, का बरं तुम्ही जर तसं केलं बरोबर कराल, त्याचं कारण हे आहे की मिठाचा फॉर्म्युला आहे NaCl आणि NaCl मध्ये सोडियमचा ॲटम आणि क्लोरीनचा ॲटम कंबाईन झालेला आहे. म्हणजे डिफरंट ॲटम्स आहेत. प्युअर सबस्टन्स जर डिफरंट ॲटमचा बनलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, आपल्याला कंपाऊंड म्हणायचं. समजलं. अजून एक उदाहरण पहा. जर मी तुम्हाला एक क्लोज कंटेनर आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काय दिलं पहा, ऑक्सिजन गॅस कंटेनर आहे, त्याच्यामध्ये काय फिल केला, ऑक्सिजन गॅस फिल केला. तर ऑक्सिजन गॅस फिल केल्यावरती याच्यामध्ये ऑक्सिजनचं O2 असे खूप सारे युनिट्स एकत्र आलेले असते, ओके. मग खूप सारे एकत्र आलेले युनिट जे आहे O2, तो काय झाला बरं, प्युअर सबस्टन्स झाला, ओके. पण प्युअर सबस्टन्स मध्ये तो इलामेंट झाला की कंपाऊंड झाला, तो पुन्हा इलामेंट झाला. का बरं इलामेंट झाला, कारण की सारखेच ॲटम्स आहेत. जर ॲटम डिफरंट, आता मी इथं कार्बन डायऑक्साइड जर घेतलं असतं तर याच्यामध्ये काय झाले, डिफरंट ॲटम्स कंबाईन झाले, हा कोण झाला असता, कंपाऊंड झाला असता. आता इथे O2 जर असतं तर फक्त काय आहे, ठीक आहे. मग आता तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो माहिती आहे, वेगवेगळी एक्झाम्पल दिली जातील आणि सांगितलं जाईल त्या एक्झाम्पल मध्ये इलामेंट कोणता आहे, कंपाऊंड कोणता आहे किंवा मिक्सचर कोणता आहे, ओके. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की एक जनरल उदाहरण आपण पाहूया, सरबत.
हो की नाही? सरबत पिलेला आहात की नाही सर्वजण? हो की नाही? सरबतमध्ये काय काय केलं जातं बरं? काय काय केलं जातं पहा. पाणी घेतलं जातं, पाण्यामध्ये साखर टाकली जाते, त्याच्यानंतर मीठ टाकलं जातं, नंतर लिंबाचा रस पिला जातो. हो की नाही? किती सबस्टन्सेस आपण मिक्स केले पहा. वॉटर, शुगर, सॉल्ट आणि लेमन ज्यूस, 4 सबस्टन्सेस एकत्र केले. आता मला सांगा, ते जे झालेलं आहे ते मॅटर आहे की नाही? आहे की नाही? मॅटर आहे, कारण की त्याला मास आहे आणि त्याला व्हॉल्यूम आहे. आता मला सांगा, तो जर मॅटर आहे तर तुम्ही त्याला प्युअर सबस्टन्स म्हणणार की मिक्सचर म्हणणार? तुमचं उत्तर असायला हवं की सर ते मिक्सचर आहे. हो की नाही? का बरं मिक्सचर आहे? कारण की त्याच्यामध्ये डिफरंट सबस्टन्सेस आपण एकत्र केले. मुद्दा क्लिअर झाला? हो की नाही? पण मी त्याच्यापैकी फक्त शुगर तुम्हाला सेपरेट दिली, फक्त शुगर, साखरेचा डबा तुम्ही जर घेतला, साखर पाणी सर्व, हो की नाही? तर मला सांगा, तो पण मॅटर आहे की नाही? मग तो जर मॅटर आहे तर त्या मॅटरला तुम्ही प्युअर सबस्टन्स म्हणणार की मिक्सचर म्हणणार? आता तुमचं उत्तर असलं पाहिजे की प्युअर सबस्टन्स आहे. सर शुगर जर आमच्या समोर ठेवली तर ते काय आहे? प्युअर सबस्टन्स आहे, कारण की एकच सबस्टन्स आहे ना. प्युअर सबस्टन्स म्हणजे एकच सबस्टन्स आहे. शुगरचा फॉर्म्युला काय असतो? शुगरचा फॉर्म्युला असतो C12H22O11, की ज्याला आपण सुक्रोज नावाने पण ओळखतो. त्याला आपण सुक्रोज पण म्हणतो. जर तुम्हाला कोणी विचारलं शुगरचा फॉर्म्युला काय, तर लक्षात ठेवायचं की C12H22O11 और केमिकल नेम ऑफ दी शुगर इज द सुक्रोज. ठीक आहे. मग आता हा जो सुक्रोज आहे तो प्युअर सबस्टन्स झाला, पण तो इलामेंट आहे की कंपाऊंड आहे? बोला, तो इलामेंट आहे की कंपाऊंड आहे? तुमचं उत्तर असायला हवं की तो कंपाऊंड आहे. का बरं कंपाऊंड आहे? कारण की त्याचं फॉर्मेशन वेगवेगळ्या ॲटम्सनी झालं. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, वेगवेगळे ॲटम्स कंबाईन झाल्यामुळे तो प्युअर सबस्टन्स फॉर्म झाला, म्हणून त्याला आपण म्हणणार कंपाऊंड. हो की नाही? आता सपोज मी तुम्हाला एक ॲल्युमिनियमची पट्टी दिली, ॲल्युमिनियम फॉईल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, अशी एक पट्टी आहे ॲल्युमिनियमची. हो का? आता हे ॲल्युमिनियमची पट्टी जर तुम्ही पाहिलं तर ती काय आहे? प्युअर सबस्टन्स आहे की मिक्सचर आहे? तुमचं उत्तर असायला पाहिजे की ते प्युअर सबस्टन्स आहे, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स मिक्स नाही झालेले. हो का? मग तो प्युअर सबस्टन्स आहे. मग प्युअर सबस्टन्स मध्ये तो इलामेंट आहे की कंपाऊंड आहे? तर तुम्ही म्हणाल की सर ही ॲल्युमिनियमची फॉईल जी आहे त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते सगळेचे सगळे ॲल्युमिनियमचे आहेत. इथं एल, इथं एल, इथं एल, सगळेचे सगळे ॲटम्स कोणते आहेत? ॲल्युमिनियमचे आहेत. मग सगळेचे सगळे सारखेच ॲटम्स आहेत, म्हणून तो कोण झाला? इलामेंट झाला. त्याला तुम्ही कंपाऊंड म्हणू शकत नाही, तो काय झाला? इलामेंट झाला. मी जर म्हटलं की सपोज तुम्हाला मी काय दिलं, नायट्रोजन गॅस, हो की नाही? नायट्रोजन गॅस जर तुम्ही एका कंटेनरमध्ये नायट्रोजन गॅस, सपोज आता हे कन्सिडर करा की एक क्लोज कंटेनर आहे आणि या क्लोज कंटेनरमध्ये नायट्रोजन गॅस मी फिल केला, तर नायट्रोजन गॅसचा फॉर्म्युला काय आहे? N2. मग याच्यामध्ये सगळे कोण आहे? N2, 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 हो की नाही? मग आता ह्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणणार, फक्त नायट्रोजनच आहे म्हणजे काय झाला? प्युअर सबस्टन्स झाला. पण तो फॉर्म कशापासून झाला? सारख्याच ॲटम पासून झाला. नायट्रोजन नायट्रोजन, कोणता दुसरा ॲटम दिसतोय का? नाही. त्याला काय म्हणणार आपण? इलामेंट. ठीक आहे. मग इथं पहा, कंपाऊंडची उदाहरणं कोणती? शुगर, सॉल्ट, हो की नाही? बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा, कॉस्टिक सोडा, हे सगळेचे सगळे काय आहे? कंपाऊंड, कारण की त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये वेगवेगळे ॲटम्स कंबाईन झालेले आहेत. आणि इलामेंट जे आहे ते म्हणजे काय? आयर्न, ॲल्युमिनियम, म्हणजे तुमचे जेवढे मेटल्स आहेत, हो की नाही? इलामेंटमध्ये जेवढे मेटल्स आहेत ते सगळेचे सगळे काय झाले? इलामेंट झाले, हो की नाही? किंवा जेवढे जेवढे एकाच ॲटमचं कॉम्बिनेशन होऊन झालेले गॅसेस आहेत, O2 गॅस, N2 गॅस, H2 गॅस, नायट्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, हायड्रोजन गॅस, हे सगळेचे सगळे कोण झाले? इलामेंट्स. ओके. आता इथं ह्या दोघांमध्ये एक फरक पहा. अजून इलामेंट अजून पुढे गेल्यावरती 2 कॅटेगरीमध्ये तुम्हाला क्लासिफाय करावे लागतात. इलामेंट 2 क्लासेस असतात, एक ॲटॉमिक स्टेट मधले क्लास, ॲटॉमिक स्टेट आणि एक मॉलिक्युलर स्टेट. यांना आपण मॉलिक्युल्स म्हणतो आणि यांना आपण ॲटम्स म्हणतो, किंवा ते असतील मेटल किंवा मेटल्स. नॉन मेटल जे आहे ते मॉलिक्युलर पार्ट. बघा ते याच्यामधला फरक बघा. सपोज आयर्नचा रॉड आहे आणि एका कंटेनरमध्ये फक्त ऑक्सिजन गॅस आहे. आता बघा इथे आयर्न आहे, आयर्न आहे, आयर्न आहे, आयर्न आहे, एक एक सिंगल ॲटम्स आहे, आणि इथं O2 म्हणजे 2 ऑक्सिजन एकत्र झाले,
पुन्हा 2 ऑक्सिजन एकत्र झाले, पुन्हा 2 ऑक्सिजन एकत्र झाले, असे O2 कंबाईन होऊन हा प्युअर सबस्टन्स तयार झाला की ज्याला आपण इलामेंट. ठीक आहे. मग जर एखादा सबस्टन्स 2 सारख्या ॲटम कंबाईन झाल्यामुळे तयार होत असेल तर हा जो पार्ट आहे फक्त O2 चा, याला हे सगळे इंडिव्हिज्युअल नाहीये, दोघांमध्ये कॉम्बिनेशन होऊन एक पार्ट तयार झाला, पुन्हा दोघांमध्ये कॉम्बिनेशन होऊन वेगळा पार्ट झाला, मग त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन तो पूर्ण सबस्टन्स तयार झाला. तर अशा वेळेस त्याला म्हटलं जातं मॉलिक्यूल. म्हणजे जर O2 सेपरेट तुम्हाला दिला तर तो प्युअर सबस्टन्स आहे, तर इलामेंट मध्ये त्याची स्टेट कोणती झाली, मॉलिक्युलर स्टेट, मग त्याला सिम्पली मॉलिक्यूल म्हणून. आणि इथं आयन जो आहे तोही कोण आहे, इलामेंट आहे, तर कोणत्या स्टेटमध्ये, ॲटॉमिक स्टेटमध्ये. तर हा मेन फरक तुम्ही समजून घ्या की ॲटॉमिक स्टेट ऑफ इलामेंट आणि मॉलिक्युलर स्टेट ऑफ इलामेंट म्हणजे काय आहे. तर ॲटॉमिक स्टेट ऑफ इलामेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ॲटम्स आहेत, आणि मॉलिक्युलर स्टेट ऑफ इलामेंट म्हणजे काय की प्युअर सबस्टन्स की ज्याच्यामध्ये ॲटम्स कंबाईन होऊन ते कॉम्बिनेशनच्या मध्ये इंट्रॅक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आपण एकदा क्विक रिवाइज करूया की ह्या क्लासिफिकेशन ऑफ मॅटरमध्ये आपण केलं काय की सगळ्यात सुरुवातीला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅटर म्हणजे काय ते सांगितलं. सो मॅटर इज एनी सबस्टन्स दॅट हॅज मास अँड व्हॉल्यूम की जे आपल्याला माहिती आहे. नंतर मी तुम्हाला सांगितलं की हे मॅटर 2 क्लासेसमध्ये क्लासिफाय केले जातात, एक तर फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरं केमिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे. फिजिकल क्लासिफिकेशन त्यालाच आपण मायक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन म्हटलं, ते आहेत सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ठीक आहे. आणि केमिकल क्लासिफिकेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यावरती मोस्टली क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाईल. तर केमिकल क्लासिफिकेशन की ज्याला आपण मॅक्रोस्कोपिक क्लासिफिकेशन सुद्धा म्हणतो, तर ते पुढे गेल्यावरती 2 क्लासेसमध्ये क्लासिफाय केले, प्युअर सबस्टन्समध्ये आणि मिक्सचरमध्ये. तर पहिल्यांदा आपण मिक्सचर म्हणजे काय ते पाहिलं की जर वेगवेगळे सबस्टन्सेस एकत्र येऊन तयार होणारा मॅटर जर असेल तर त्याला मिक्सचर म्हणायचं, आणि ते वेगवेगळे सबस्टन्सेस युनिफॉर्मली मिक्स होत असतील तर तो असेल तुमचा होमोजिनियस मिक्सचरचा पार्ट, आणि वेगवेगळे सबस्टन्सेस फक्त मिक्स होत असतील त्यांच्यामध्ये युनिफॉर्म लेअर तयार होत नसेल तर त्याला म्हणायचं हेट्रोजिनियस मिक्सचर. ओके. आणि मेन फोकस आपण याच्यावरती केला तो म्हणजे प्युअर सबस्टन्सवरती. प्युअर सबस्टन्स हे आयदर इलामेंट असतील किंवा कंपाऊंड असतील. कंपाऊंड म्हणजे वेगवेगळे ॲटम्स कंबाईन होऊन तयार झालेला प्युअर सबस्टन्स, आणि इलामेंट म्हणजे सारखेच ॲटम्स कंबाईन होऊन तयार झालेला प्युअर सबस्टन्स. आणि लास्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की जे इलामेंट आहे ते 2 पार्टमध्ये असतात, ॲटॉमिक पार्टमध्ये आणि मॉलिक्युलच्या पार्टमध्ये. मग ॲटॉमिक पार्ट म्हणजे काय की सगळेचे सगळे सेपरेट ॲटम्स असतील तर तो झाला ॲटॉमिक पार्ट ऑफ इलामेंट. आणि जर सारखे ॲटम कंबाईन होऊन त्या कॉम्बिनेशनचा एक मॉलिक्यूल तयार होत असेल, एक सबस्टन्स तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्यूल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. इन केस एनी डाऊट जर तुमचे असतील तर माझ्याशी तुम्ही संपर्क करून तुमचे डाऊट्स काय करून घेऊ शकता, क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.